हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, की आपण जे काही ह्यावर्षी जे शेतात घेतलेलं जे काही पीक आहे, त्याचं मी तुम्हाला ओव्हरऑल सांगितलं, की त्याचा जो काही कालावधी आहे, दिसायला कसा आहे भात किंवा कोणती भात पाणथळ ठिकाणी केली जातात वगैरे सगळं दाखवलं आहे. आणि पाठीमागे तुम्हाला ह्या पिशव्या बघायला मिळतात. तर हा जो भात आहे ना, तो जुना भात आहे, म्हणजेच गेल्या वर्षीचा भात आहे. आणि जो नवा भात होतं, ते आपण हडकामध्ये टाकलेलं आहे. आणि दुसरं हे एक भात आणि हे गेल्या वर्षी आपण हेच भात केलेलं होतं, प्रसन्नच केलेलं होतं. आणि दुसरं होतं सुवर्णा, तर सुवर्ण भात पण आपण केलेला होता, तर तो पण काढलेला आहे बाहेर. तर अशा पद्धतीने बघा सगळीकडून आपण हडप्यातून जे काही भात जुनं होतं ते आपण घरड्याला काढलेलं आहे आणि जे नवीन भात होतं ते आपण हडप्यामध्ये ॲड केलेलं आहे. कधीही कोकणामध्ये म्हणजे इकडे आमच्या या साईडला जो काही दरवर्षीचा म्हणजे आता नवीन भात असेल तो आपल्याकडे दळला नाही जात. डायरेक्ट जुना भात आपण ठेवलेला असतो, तो काढून दळला जातो. आणि चला तुम्हाला दाखवते सुवर्ण भात वगैरे, पण दिसायला एवढा छान असतो ना सुवर्ण भात. आणि त्याच्या भाकऱ्या खूप छान होतात भातापेक्षा, कारण की थोडा जाडसर असतो, त्याच्यामुळे भात ना अजून फुगलेला वाटतो. पण त्याच्या ज्या भाकऱ्या आहेत त्या खूप चांगल्या होतात. तर चला दाखवते तुम्हाला. आणि ह्या पाठीच्या पिशव्या बघा, ह्या सगळ्या भरडायच्या भाताच्या. तर आपली चक्की आहे, तर आपल्या चक्कीमध्ये आपण भात भरडतो. तर चला दाखवते. आणि सर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. तर ह्या इकडे पिशव्या आहेत ना, सगळ्या बांधून ठेवलेल्या आहे. हडप्यातून भात काढून आपण त्याच्यामध्ये जो काही इथे भात कालच्या पिशव्या होत्या त्या आपण त्याच्यामध्ये सगळ्या ओतलेल्या आहेत. आणि त्याच्यातलं जे काही भात होतं ते आपण इकडे काढलेलं आहे. 2 वर्ष आपण तेच भात घेतलेला आहे. आता पुढच्या वर्षी आपल्याला चेंज करावं लागेल. हेच भात नाही आपण घेणार आहोत, पुढच्या वर्षी वेगळं भात घेणार आहोत. तर एवढ्या सगळ्या पिशव्या आहेत. आणि समथिंग आमचं जे भात आहे ना, म्हणजे काल दाखवलं, काल व्हिडिओमध्ये बघितलं, ते एक 10 मनच्या आसपास आहे अंदाजे. मी काल पण तुम्हाला बोलली असेल, तर मी आज विचारलं तर 10 मनच्या आसपास आहे आपलं. आणि इकडे जे आहे ना, हे वेगळं भात आहे. इकडे त्याला आपण सुवर्ण भात म्हणतो. ह्या पिशव्या वेगळ्या आहेत. तर सुवर्ण भात मी दाखवते. हे बघा, ह्याला हे तुम्हाला व्हाईट दिसते ना, तर ह्याला ती पावडर मिळते बाजारामध्ये, बोरिक पावडर वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर ते हे इथे लावलेलं आहे भाताला, जेणेकरून भाताला जो काही टोका असतो, एक प्रकारचा तुम्ही म्हणता ना, जसं भाताला कसं जेव्हा लागण्याच्या ह्याच्यामध्ये रोग वगैरे पडतात, त्याचप्रमाणे टोका लागतो जेव्हा आपण भात हडप्यामध्ये वगैरे ठेवतो असाच. तर टोका लागतो. पण ह्याला टोका लागला नाही आहे, कारण फक्त एवढंच आहे की याला आपण पावडर वगैरे लावून ठेवली आहे. नाहीतर ना कधी कधी एवढा भुस्सा वगैरे होतो ना, कारण की जे टोके आहेत ना, हे पूर्ण वरची जी साल आहे ना, ते खाऊन वगैरे टाकून सगळं त्याचा भुस्सा होतो. तर त्याला आपण छानपैकी सगळ्या भातांना, म्हणजे त्या पण भाता त्या पिशव्यांमध्ये आपण त्यांना हे पण लावलेलं होतं, त्याच्यामुळे तो पण भात चांगला आहे. आणि हा सुवर्ण आहे, बघू शकता तुम्ही, छानपैकी नावाप्रमाणेच एकदम सुवर्ण आहे. ह्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तसं टाईप असतात, त्याच्यामुळे म्हणजे प्रकार असतात. तर हा इकडे सुवर्ण आहे. तर हा जो भात आहे ना, तो गेल्या वर्षी आम्ही खाली केला होता. मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली की हे जे सुवर्ण जो काही भात आहे तो पाणथळ ठिकाणी केला जातो, तर आम्ही तिथे केलेलं होतं. तर त्यातला आहे हा 4 मन आहे. त्याच्यामुळे हा आपण दळणार आहोत. आणि ह्याची भाकरी खूप छान होते. जशी आपली जे काही रेशनवरती तांदूळ वगैरे मिळतात त्याच्या ज्या भाकऱ्या जशा होतात त्या पद्धतीने ह्या पण होतात. पण शिजायला थोडा भात जाड आहे, म्हणजे शिजल्यानंतर थोडा जाडसर होतो. पण ह्याच्या भाकऱ्या मस्त होतात. तर हे पण भरडायला काढलेलं आहे मस्तपैकी. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आपण जुनं भात काढून नवं भात हडप्यामध्ये टाकलेलं आहे. तर ह्या सगळ्या पिशव्या आहेत त्याच्याच, बघा सगळ्या बांधून ठेवलेल्या आहे. सकाळीच आम्ही काढलेला आहे भात ह्याच्यातून. इकडे सगळं हा जो तुम्हाला दिसतोय ना, तर हे गेल्या वर्षीचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण ह्या वर्षी जो प्रसन्न केलेला तोच भात ह्याच्यामध्ये आहे. बघा, भरडून आणल्यानंतर पण आपल्याला जे तांदूळ असतात ना, ते तसे ठेवून चालत नाहीत, कारण की मग त्याला पण कीड वगैरे पडण्याची शक्यता असते. म्हणजे आतमध्ये कीड पडते आणि अशा गुरळ्या होतात भाताच्या. तर त्याला पण आपण ना बोरिक पावडरच लावतो,
मेन म्हणजे मोस्टली आपल्याकडे तांदळांना पण आणि भातांना पण बोरीक पावडर लावली जाते. तर आपण आता हे जे काही जेव्हा कधी भात भरडून येईल तर तेव्हा आपण हे स्टोअर करून ठेवतो आपण. जे काही बॅलर वगैरे असतं त्याच्यामध्ये आपण हे भात भरडून ठेवतो. पण ते भात भरडून ठेवायच्या आधी पाकडून मस्तपैकी त्याला बोरीक पावडर लावतो आणि त्याच्यानंतरच आपण ते गावठी जे तांदूळ आहेत ते आपण ठेवतो. आणि जेव्हा आपण वापरतो, जेव्हा जेवणामध्ये वगैरे आपला भात वगैरे करायचा असेल तेव्हा छान 3-4 वेळा धुवून घ्यावं लागतं, कारण की त्याला पावडर लावलेली असते. तर अशा पद्धतीने ह्या वर्षीचं सगळं म्हणजे गेल्या वर्षीचं भात काढलेलं आहे भरडायला आणि नवीन आहे ते आपण आपल्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तरी ते सगळं गॅलरीमध्येच आपण ठेवलेलं आहे. हा जो एरिया आहे तो मोस्टली सगळा एरिया जास्ती असल्यामुळे इथे सगळी जे काही सामान वगैरे असतं ते इथेच असतं. तर इकडे पण आहे. आणि हा जो हडपा दिसतो ना तर ह्याच्यामध्ये आपण नवीन टाकलेला आहे भात. आणि हे आता कधी आपण भरडायला काढणार तर पुढच्या वर्षी, म्हणजे जो काही नवीन भात येईल तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आणि पुढच्या वर्षी ह्यातला जो काही भात असेल तो भरडायला काढणार. हे जे काही लाईफ सर्कल आहे, म्हणजे हे काही तुम्ही म्हणू शकता की असं का केलं जातं, तर मी ह्याचं पण सांगितलं आहे की जे काही नवीन भात असतो तो शिजायला एकदम किंमटसारखा होतो नुकताच नवीन असल्यामुळे. त्याला थोडे वरती म्हणजे दिवस जावे लागतात, थोडे महिने जावे लागतात. त्याच्यानंतर ते जुनं झाल्यानंतर प्रॉपर दाणा चांगला तयार होतो आणि मस्तपैकी त्याचा भातसुद्धा होतो. त्याच्यामुळे हडप्यामध्ये आपल्याला ठेवावं लागतं भात आणि मग जो काही जुना भात असतो तो काढून त्याच्यामध्ये नवीन टाकावं लागतं. तसंच आपण ह्यावेळी केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जो काही जुना भात होता तो काढलेला आहे आणि नवीन जो काही आला ह्या वर्षीचं इथे होतं आपलं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर असे ह्या हडप्यांमध्ये भात ठेवले जातात किंवा बॅलर पण असतात मोठमोठे, पण मोस्टली हडपे कोकणामध्ये असल्यामुळे ना ह्याच्यातच ठेवले जातात. आणि जर कधी तुम्हाला इकडून काढायचं वगैरे असेल तर इकडून पण काढता येतं भात. तर हे इथून काढायचं एक हे आहे, कप्पा आहे, तर ह्याच्यातून आपण भात काढू शकतो. तर ह्या वर्षीची भात लावणी पण मस्त झाली, भात कापणी पण मस्त झाली, भात पिकलं पण मस्त आणि सगळंच मस्त झालेलं आहे. तर अजून थोडी बाकी आहे शेती अजून कापायची वगैरे बाकीच्यांची, पण पाऊस सगळ्यांची वाट लावतो आहे. आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे सुवर्ण भात. तर चला आता इथे थांबणार आहोत आपण. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर हे सगळं भात वगैरे आहे ना जेव्हा आपण पिकवतो ना तेव्हा सगळं थाराला लावायला पण लागतं, कारण की आणून असं ठेवून चालत नाही. टोका वगैरे पटकन लागतो, मुंग्या पण वगैरे त्याला पटकन लागतात. त्याच्यामुळे आणून आपल्याला डायरेक्ट त्याची विल्हेवाट पण लावावी लागते. तर हडपामध्ये आपण दरवेळी भात ठेवतो. तर चला आत्ता थांबूया. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.